तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मकाच्या रानाला पाणी भरत असतील. कोणी बघितला अगोदर? त्यांनी बघितला, ते भाऊंनी बघितला. तर तुम्ही बघू शकता प्रॅक्टिकल कोबरा, मराठीमध्ये याला नाग नावाने ओळखलं जातं. आपण बाहेर होतो तरी पण बरीचशी चोराची गाडी घेऊन येऊन आपण इथं शिवंग्याचं शिवार ना, शिवंगे शिवार लोखंडे वस्ती इथं आल्यावर वावरामध्ये तुम्ही बघू शकतात पाणी भरत असताना त्या भाऊंनी बघितलेलं आहे त्या सापाला. तर विषारी वर्गातला नाग जातीला साप आहे. सर्वजण भयभीत झाले तिकडं. आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या मार्फत आपण सगळ्यांना सांगत असतो का काय शेतकऱ्यांना आपण तर सांगतच असतो का काम करताना थोडंसं काळजीपूर्वक काम करायचं, जेणेकरून सर्पदंश होणार नाही. यांचं तात्काळ लक्ष केलं आपला फोन पण आला लगेच. कोणता वेळ वाया न घालवता इथं येऊन तुम्ही बघू शकतात. नागजातीला अत्यंत विषारी वर्गातला साप आहे. आपल्याला इकडे नाग प्रॅक्टिकल कोबरा या नावाने ओळखले जातात. काही गवळ्या नावाने. तर त्याला त्या धोक्याचं चिन्ह वाटतंय म्हणून तो तुम्ही बघू शकतात कशा नागाचा तिने फाना काढून बसलेला आहे. सर्वजण भयभीत झाले. ते काका तर लई घाबरले तिकडचं. तुझ्या येते इकडं ते तर फुल घाबरले. बघा ना सर्वजण भयभीत झाले. इकडं पण अजून ते सगळेजण घाबरलेले होते. तर आपण त्याला सुखरूपतेने कोणत्याही जण पोहोचवता त्याला आपण बरणीमध्ये पॅक करू आणि त्याच्या परिवाराच्या दिशेने आपण सोडून देऊ. तर आपण प्रत्येक शेतकरी बांधवाला सांगत राहतो काळजी करायचा, जेणेकरून सर्पदंश होणार नाही. पण प्रत्येकाची गैरसमज का पुंगी व साप, गाणे व साप असं करतो, तसं काही नाही आहे. हे धोक्याचं चिन्ह त्याला आपल्या ज्याचं जसं टोपी किंवा काही आपण फिरवतो तर त्या दिशेने तो फिरत असतो. दिशा पाहिली का काय आवाज बिवाज काय ऐकत नाही. खुसकरी म्हणजे आज सोमवार पण आहे. प्रत्येकाची गैरसमज असते का साप हा आवाजाच्या दिशेने असतो. पुंगी वगैरे जे गारुडे लोक पहिले खेळ करायचे ना, ते पुंगी वाजवते, पुंगीना साप निघतो. मग आम्हाला पण पुढं घडतं का तुम्ही जे पुंगी बिंगी आणणार आहे का? तसं काही नसतं. साप पकडायला एक टेक्निकल साप पकडायची एक माहिती लागते. अरे शंभू चिखलात नको जाऊ. जशी आपण टोपीची दिशा फिरवतो तर त्या दिशेने तो फिरतोय. बघू शकतो. म्हणजे त्याला वाटतं काहीतरी आपल्यापाशी हिंडतंय ना, तर त्याच्यावर तो आकर्षण होतोय. तो पण तशीच झालं. ते म्हणजे पांजत नाही ना, चप्पळ येतो त्याला वल्ल्यामध्ये थांबला तो. जागा पागल कसे धरावं लागत त्याला माहिती. नाग माहिती आता हे नेऊन सोडणार फॉरेस्ट जंगल भागामध्ये वावरतून तू धरला ना, बाकी तर पंचायती करू त्याला होलबिल पाडायचं. नाग जातीच्या सापाला आपण पकडलेलं आहे भाऊ. त्यांची भयभीत आता दूर झालेली. तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर शेतकरी बांधवांना सांगत असतो काम करताना थोडं काळजीपूर्वक काम करा, जेणेकरून सर्पदंश होणार नाही. आणि असे काही सापडले तर जवळील सर्पमित्राला तसं वन विभागाला कळवायचा. साप वाचवा, निसर्ग वाचवा आणि सर्पदंश टाळा. आणि आमचे व्हिडिओ बघून किंवा आमच्या मित्राचे आपण प्रत्येक ठिकाणी सांगत असतो का सापाला पकडायचं किंवा साप जवळ जायचा प्रयत्न करू नका, जेणेकरून सर्पदंश होणार. काही साप पकडण्यासाठी एक सापाबद्दल योग्य ते प्रशिक्षण आणि सापाबद्दल माहिती लागते. विनाकारण तुम्ही सापाजवळ जायचा प्रयत्न करशाल तर सर्पदंश होणार आणि आपल्या जीवाला पण नुकसान. ठीक आहे, धन्यवाद.